माझं नाव डॉक्टर शेख रहमान. माझं हॉस्पिटल इथं मागील 5 वर्षापासून आहे आणि माझ्याकडे सगळं जनरल ट्रीटमेंट, लहान बाळांचे ट्रीटमेंट आणि जे ऑर्थोपेडिक केसेस असतात, जसं सांधेवात, गुडघे दुखणे, मानेला त्रास, कमरेला त्रास याच्यावरती उपचार आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे त्वचारोगावरती पण उपचार आहे आणि पेशंटचा फीडबॅक पण भरपूर चांगला आहे. किती वर्षापासून तरी फील्डमध्ये? आणि इथं 5 वर्षापासून सर 2020 पासून आहे मी. माझी स्वतःची प्रॅक्टिस करतोय. पहिले क्लिनिक होती, आता हॉस्पिटल? हां, पहिले क्लिनिक होतं. आता थोडंसं पेशंट वाढल्यामुळे थोडंसं मोठं केलं सेटअप. काय ट्रीटमेंट करता सर? सर्व पेशंट खुश आहेत तुमच्याला आणि पटकन फरक पडतो त्यांना काय? सर काय असतं, ट्रीटमेंटपेक्षा जास्त महत्त्वाचं सर पेशंटसोबत बोलणं किंवा त्यांच्या मनातलं जे भीती असते आजाराबद्दल ते काढणं खूप महत्त्वाचं असतं. आपण जर का त्यांना ते क्लिअर नाही केलं तोपर्यंत तुम्ही कितीही भारी मेडिसिन द्या किंवा काही उपचार करा, त्यांना फरक पडत नाही. सगळ्यात पहिले पेशंटच्या मनातली भीती काढणं गरजेचं असतं आपल्याला कुठल्याही आजाराबद्दल, असं आहे. आणि त्यासोबत आपलं जे काही नॉर्मल ट्रीटमेंट असतं ते देतो सर. 5-10 दिवसासाठी पेशंटबरोबर फिल्टर देतात. कोणकोणते इलाज होतात सर? आपल्याकडे सर नॉर्मली सगळे जॉईंट पेन वगैरे हे जे आहे त्यावरती होत आहे. स्किनचे होत आहे सर, जे पिंपल्स वगैरे हे ते आहे त्याचे उपचार होतात. काय काय काळजी घेतली पाहिजे सर? आता काय असतं सर माहिती आहे का, काही हाडांचे त्रास जे आहे जे वयामानानुसार होतात. सगळ्यांना असतात. आता तुम्हाला मला सध्या तर काही नाही, बरोबर. आता काही आहे तर ते याच्यानुसार होतात, वयामानानुसार त्रास होतात काही जणांना. तर त्यामध्ये तेच सर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हटलं की वजन जास्त वाढू द्यायचं नाही. वजन वाढल्यामुळे पण गुडघ्याचे त्रास, टाचेचे त्रास, मानेचे कमरेचे गॅप वाढणं हे त्रास होतात. तर सगळ्यात पहिले सर वेट वाढू द्यायचं नाही आपलं. त्यासाठी नियमित एक्सरसाइज करायची, खाण्यापिण्यामध्ये व्यवस्थित काळजी घ्यायची, ओव्हर इटिंग करायची नाही. जास्त खाल्ल्यामुळे पण काही ना काही त्रास होतात आपल्याला. त्यामुळे सर्वप्रथम ही काळजी घ्यायची आहे. बाहेरचे फास्ट फूड हे ते जरा खायचे नाही. अशी आपण जर का काळजी आतापासून घेतली तर भविष्यात आपल्याला असे कुठले त्रास होणार नाही. आता जे आहे आपल्याकडे गुडघ्याचे याचे पेशंट जनरली सगळे शेतात वगैरे जे आहे जे काम करतात त्यांचे कामामुळे ते घासलेले आहे, गुडघे घासतात, कोणाला मणक्याला त्रास, वजन उचलून असे आहे. सगळ्यांचे कारणे वेगवेगळे असतात. काळजी घेतली तर चांगलं आहे. फॉर स्किन what type of care should be taken? फॉर व्हॉट? फॉर Skin. ओके. त्वचासाठी पण काय ना सर, ॲक्च्युली 2 मिनिटं. आता त्वचेचे काही आजार असे असतात, काही जणांना व्हायरल इन्फेक्शन वगैरे असतात. त्वचा जसं आपण बघतो एक फंगल इन्फेक्शन वगैरे असतो, तो खूप भरपूर कॉमन आहे आजकाल. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला त्याचं पेशंट भेटतं आहे आजकाल, खाजेचं असं आहे. तर त्यामध्ये पण थोडी काळजी घ्यायची. काही जणांना त्याच्यामध्ये पण खाण्यापिण्याची काळजी असते. काही जणांना आपल्या वातावरणापासून, समजा आता कोणी पावसात भिजतो त्याच्यामुळं ते इन्फेक्शन फास्ट वाढतं. काही जणांना गरमीच्या दिवसात घाम येतं त्यामुळे पण इन्फेक्शन जास्त वाढतं. आणि एक आहे जे एजनुसार काही लेकरांमध्ये ॲक्नी येतात फेसवरती, त्यांनीही भरपूर काळजी घेतली पाहिजे. पिंपल्सला वारंवार हात लावू नये, फोडू नये आणि त्याच्यात झोप वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे. अशी प्रकारची जरी केअर घेतली तर सफिशियंट आहे स्किनसाठी. सर तुम्ही प्रॅक्टिस कुठे केली? माझी प्रॅक्टिस आपल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये झालेली आहे सर. विशेष सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पण मी जवळपास 5 वर्ष प्रॅक्टिस केली सचिन देवमुरे सरांवर. आणि त्यानंतर मी पुण्यावरनं आपल्या स्किनचं कॉस्मेटॉलॉजी कोर्स केलेला आहे. असं आहे. ओके, थँक्यू सर. ॲड्रेस? अच्छा, माझं नाव डॉक्टर शेख रहमान आणि माझं ॲड्रेस जटवाडा रोड हर्सूलमध्ये आहे. सह्याद्री हॉस्पिटल म्हणून हरणे पेट्रोल पंपच्या बाजूला. माझा वेळ सकाळी 11 ते 3 पर्यंत आहे आणि संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत आहे. ठीक है डॉक्टर पास आप कितने दिन से आते हैं? कम से कम 1 साल से आते हैं। क्या लगा तुमको? हमारे जो से करंट लगा था वो हिसाब से हम जब से आते ही आराम कितना? आराम मिलता है। इनिशियली इतना समझो महीना बाद आराम होता है, बाद में और महीने बाद हमारा चालू रहता है। इलाज अच्छा लगा सर? हाँ सर।